काय गुदगुद हा जेवणाला झोप नाही लागून राहिलं. उलट बाई 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 कोलंडली. अहो कोलंडलीच होती ते. हो ना बाई, तर आतापासून उलटी होती. चालायला लागतं काय, सरकतं काय, पुढे सरकतं काय, हा बोधूला गलंडलं होतं जागतं जागी. हो ना. ओ अशी कोलंडली इच्छा इथं याला गेलाय मी त्याला ते जागी आहे बरं. पण कशी कोलंडली काय मी, बिचारी हात गीत दबला का अमरस मी. नाही हात गीत दबला असं रडली तिथे पाहून राहिले टुकू टुकू. का रश्मी, दादा आणि वहिनी रविवारी मग 12-1 वाजता येतात ना. 12-1 वाजतील समजा डायरेक्ट हैदराबादवरून येते म्हणते तर. हो तसा काय मी तर रात्री किती निघते आणि कधीच नाही तर 5-6 घंटे लागतात. हे लय आरामशीर येतात ना. टाइमपास करतात ना, थांबतात हे करतात. आमच्या वहिनीचं काम लय भारी आहे ना. नाही हो तसं काय म्हणतो. हो का, तुझ्या वहिनीला मी तुझ्या घरी झाली होती भेट, तेव्हापासून नाही आपली भेटच नाही वहिनीची आहे ना. नाही तेव्हाच झाली होती. काय ठरवलं का मग जेवणात वगैरे काय करून ठेवणार आहे मग? अजून काही नाही ना, पाहू ना वेळेवर करता येते काही. ओले बाईसोबत बोलत नाही कोणी. दोघीच जणी गोष्टी करून राहिल्या काकून मम्मी. आणि बाईले कोणी गोष्ट सांगत नाही. हो बाईले बी गोष्टी सांगायला लागतात. बाईले गोष्टीत घ्या लागते, विचारा लागते बाईले. बाई पाहुणे घरी येतात, पाहुणचार काय करू बाई. हो आता बाईचे ते तुला करू लागेले काकू मी कळतो म्हणून. हा येत जाशील का, करू लागत जाशील का मला काम आहेत बापा. बाई बाई तो बापा विमान चालवी, स्वयंपाक काय करीन, स्वयंपाक करायला नोकर ठेवीन ते. पायलट बैशी ना, पायलट विमान चालवशील ना. अरे पाय रश्मी हा रडून राहिला. येले वाटते बाई विमान चालीन तर मी काय चालवू. तू काय चालवशील बापा. हा त्याला म्हणा तू आपलं घर चालव जो. हो रे पाय काकू काय म्हणते. ओले काय झालं बाबा, एवढा कोण काय आलं, काय झालं रागाला त्याले. त्याला वाटलं बाईची कौतुक करतात माझ्या बोलत नाही. अरे बाबू असं वाटलं का. ओ बापा आज तर फुल पॅन्ट घातला बाबू ना. हा मस्त. हो म्हणा आम्ही पॅन्ट घातला. मच्छर जातात ना काकू, लय मच्छर झाले ना बापा, लय मच्छर दोतात. काय झालं बाबा एवढा फुल काय आले, झोपा आली का. हा ताई त्याला झोपच आली नाही, लय वेळचा उठला ना तो. झोपवा त्याला नाही तर. अरे बाबू झोपतं का. ओय बापा लय बापा, गंगा यमुना सरस्वती वाहून राहिल्या, लय झालं ना ते. हो दादा रडते, तू रडते का. रड ना तू रड. भोगा भुके काऊन रिकामे धंदे करता येतात. सकाळी काऊन रडत जायचं तू, ऐकूच जाय मला जर जरा भोगा भुकत जाय. काय झालं तर नाश्ता भेटला नव्हता वाटते तुले. सगळे ना नाश्ता केला आणि बाईले नाश्ताच दिला नाही. ब्रेकफास्ट भेटला नव्हता बाईले म्हणून बाई त्याची वर आलती. आता गोष्टी येऊन राहिल्या. कोण होय माय दारातच गाडी उभी केली लागे. काल आलो बाप्पू. हो कस काय बा बसले. हो का आमचे जवळ बाबा आहेत का घरी, गेले वावरात. किसना कसा काय आला बाई. बाई आहे ना. हो का येतो ना. हो अचानकच आला, काही फोन नाही काही नाही. इकडे काही आला बाप्पा मला माहिती नाही काही. मुरलीचा काही फोन नाही. परत दिवशी त्याने मला फोन केलता तर सांगलं नाही तू येतं म्हणून. आल तो. कुठे गेले बाप्पू, गेले वाटते वावरात. आता मोठे बाप्पू बसले होते जरा सांगत. हो काही नाही त्या वावरात, काय वावरात हरभरा चांगला सारा झाला तरी बी एक चक्कर मारून आल्याशिवाय येईल भाकर धकते का. बरं जाऊ दे. हिंडी फिरती असली की तब्येती चांगली राहते. तब्येत चांगल्या आहे तुमच्या. हो चांगले आहेत बाबा. काय तुला बाबाचा माहित झाला असेल नाही. मी गेलती बस तिचा फोन आला आणि तसेच गेलो मग आम्ही दोघे जण भेट घेऊन आलो. मग आता लय थकत चालले. तू बाबाच्या भेटीला आला का, इकडे काही काम होतं म्हणून तुला माहित होतं का. हो मला भाऊचा फोन आलता. तब्येत 2-3 दिवस झाली अशी आहे म्हणे, जसा त्रास झालता म्हणे त्याला. मग आपल्याकडे चला मग चक्करच मारून येऊ. ते फोनवर बोलल्याने काही मनाला आधार नाही वाटले. एकदा समोसा भेट घेतली की जरा बरं वाटते. आलो बरं आहे तसं. आता कसं आहे बाबू, उतरतं वय आहे आणि आपले बाबा रिकामे आहेत ना, बसतच नाहीत ना, जागेवर बसतच नाही. बरं ती कल्ला करते तोही कल्ला करते. बरं मा देखत तो बोलला म्हणे तुम्ही काहून मी तो जावाई तर ती बसेल. आता ती आम्हाला पाणी आणत नव्हती का पाय धुवाले, स्वतः उठले ना की त्या हौदात बकेट बुडवायला घ्यायला पाणी आणायला यायला पाय धुवाले. तू म्हणे आता आम्ही नाही का म्हणे, देणार नाही का म्हणे आम्ही जवायला पाणी पाय धुवायला पाणी, असे करतात मग. हा ते आता वय वाढलं ना बाई. ते चिडचिड करतात. ते सवय नाही सारं काम करायची. तसं ते वाटते आता तसंच होईल. आता उतरतो वय आहे, शरीर थकलं. जाऊ द्या तसं दादा बहिणी सोय घेते. पण हो सबन सोय घेते बाबू, काहीच तिच्यावर दोष नाही. ते आपला भाऊ करीन यात काही नवल नाही. पोरग सोय करीन तर काय मोठेपणा, पण ती बी सबन करते बरोबर सगळं करते. आता गेलं की आपण आया बाया सांगतातच ना, बापासारखी काळजी करते. बोलते म्हणते ऐकलं नाही की अन लागे जीवी लावते, खाऊ पिऊ घालते, सबन पद्धतशीर करते.
2-3 दिवस यानं गाडी नाही लावली. बाबाची तब्येत हे होती तर घरीच होता. सांगतात मग आता मला सबन खबर येतात. मला आता म्हटलं आलो इकडे तर दाखवून देऊ, तर नाही म्हणत काही नाही झालं. मला म्हणलं तसंच चेकअप करू. हा जाती ना आपले 1000-1500 आपल्या मनाची समाधानी. हो का, बरं बस बरं, तू आला नो बस बसती. माठातलं देऊ ना भाऊ पाणी थंडगार, का फिरजातली बाटल आणू? श्यामाच्या घरच्या फिरजातून आणू का? काही काम नाही, माठातलं पाणी दे मला थंड. फ्रीजातलं पाणी तसं मी पित नाही. अरे बाबा आणतो ना, त्याच्या घरचा फिरी चालूच असते 12 महिने. ठेवल्या असते तिनं बाटला. बर्फ गिर्फ आणतो, सरबत करू का तुले? हा, तुम्हाला सवय आहे बाबाची फिरजातली, आम्हाला काही सवय नाही. नाही ना बाई, काय जातं काही काम ना, काही नाही. मले माठातलं पाणी दे आणि सरबत असेल, लिंबू असेल घरी तर सरबत कर. नाही तर मग चहा ठेव, दूध असला तर. नसेल तर काळा कर आपल्याला चांगला. मी बसतो घंटाटभर आणि मग मी जेवतो. अशी ना भाकर घे का? हो भाकर आहे ना करेल. मग काय तर आज मी कढीतले वड्या केल्या, कढी आणि लागे भाकरी केल्या. जेवण मग नाही, पहिले बसतो ना. तुमचं झालं का जेवण खावणं? नाही, गजवई आला असतं नाही अजून वावरातून. ते वावरातून येतात, मग हात पाय धुतात, अंगात धुवायचे राहिले अजून. शांतता असते आम्हाला. दोघं पण सारा दिवस असते आमचा. असं नाही की दोघंच आहेत 10 वाजता कामं आटपले. साऱ्या लेकरा वाड्याचे कामं होतात, पण आमचे चालूच असतात दोघांचे. जवळ लवकर अंग धुत नाही, त्याला सकाळून लवकर करणार नाहीत. आता वावरात काही नाही तरी वावरात जातील. मला बी आरामशीर चालते. मग साजरं जेवतो आम्ही. जा भूक लागले तर काही 10 वाजता आणि काही 2 वाजता, काही मिळत नसते. आज जेवण राहिले. धुई मग हात पाय धुई, मी तुले सरबत करतो आणि मग जेवण कर. मस्त कढीतल्या वड्या केल्या. कढीतल्या वड्या आहेत साजऱ्या आणि लागे भाकरी आहेत. सकाराम भाऊ मी काय म्हणतो भाऊ? काय बाई? म्हणलं भाऊ, मुले बोलायचं होतं तुमच्या संग. काय भाऊ बाई, सांगा ना. कुठे गेला मनोज? ते वावरात जायला आहेत भाऊ. मी काय म्हणतो? बोला ना बा, काय होतं बाई? भाऊ मी काय म्हणतो, ते म्या ना भाऊ. बाई तुम्हाला पैसे गिसे बाजारचा उसने मनोज लिदायला पाठवून मग दिन ना मग मी. नाही पैसे उसने नाही पाहिजेत भाऊ. ते काय झालं भाऊ, म्या ना भाऊ बाई जोडून घेतले होते पैसे उसने. भाऊ तुम्हाला मला लेकराची शपथ, फक्त येईल नका समजू देऊ. याच्या कानावर बी नका जाऊ देऊ. तुम्हाला माझ्या दोन्ही लेकराची शपथ आहे भाऊ. बाईले बी समजावून सांगा. बाईले म्हणा मी समजे पैसे एका मुठीनं वापस देतो. फक्त माघारच्या भावाला माहित नाही झालं पाहिजे. म्हणजे मला समजलं नाही बाई. मग तिनं तुम्हाला पैसे उसने दिले तर ते म्हणजे मनोजले माहित नाही का? नाही भाऊ, ते काय झालं, म्हणजे ते गोटका आहे मा भावासाठी घेतले बाबा मी उसने. आणि तुम्हाला तर माहित आहे बाबा, आता मा भावाचं नाव जर मनात आलं ना तर हा माणूस लय तमाशा करील. मी बाईचे पैसे उसने वापस देतो ना बाबा, व्याजा सकट वापस देतो. बाई म्हणतात व्याज पाहिजे, मी व्याजा सकट देतो. फक्त बाईले म्हणा मा घरी येऊ नका मागेले ना. माघरच्या भावाच्या कानावर बी नाही गेलो पाहिजे. देवाचे आण बापा भाऊ, मी 1 रुपया बुडवत नाही. बाई माघारी आल्या लय दांगडो केला बापा, पण बरं झालं माघरचा माणूस घरी नव्हता. नाहीतर मा पायावर लय धोंडा पडला असता बापा. माझ्या 2 लेकरं आहेत भाऊ. मी तुमच्या पुढे हात जोडतो. बाईले समजावून सांगा म्हणा, फक्त मा घरी नका येऊ, मागू नका पैसे. मी देतो चांगल्या दिवसावर, मी पैसे देतो. मा भावाले फोन केला, मा भाऊ येऊन राहिला पैसे घेऊन. फक्त बाईले म्हणा माघरच्या भावाले नका माहीत पडू देऊ. नाही म्हणजे तुम्ही कधी घेतले बाई? खरं सांगा बाई, हा मला यातली काहीच गोष्टच माहित नाही. ते बा मागणार नाही पैसे, ठीक आहे. तुम्ही बोलल्या त्या दिवशी आणून द्यायचा. आणि व्याज दिसायला नाही. मी आज लोक आयुष्यात बाई कोणाला पैसा व्याजानं नाही त्याला. व्याज गीज नाही पाहिजे. जेवढे घेतले होते तेवढे देऊन द्यायचा फक्त, की झालं. व्याज गीज बाई मा खानदानात नाही केला कोणा व्याजाचा धंदा. मा घरी व्याज गीज नाही पाहिजे बापा. तुम्ही नेल ते तेवढे पैसे फक्त आणून द्यायचा, की झालं. कोणी सांगत नाही मनोज घेऊन राहू द्या. तुमचा व्यवहार तुमच्याजवळ. ते आम्ही काही तुमच्या घराच्या इथे बोलणार नाही, ते बी बोलणार नाही. मी सांगतो तिने, काळजी नका करू. तुम्ही लेकराच्या शब्द घालू नका. लेकराच्या शब्द नका घालू. साजरे सोन्यासारखे लेकरं शिका, सौरवा तेले शाळेसाठी पैसे घेतले असतील फार सुदे. फक्त लेकराले शिकवा. सबन परिस्थिती पालटते, काळजी नका करू. बर येऊ का बाई मग मी? भाऊ लय उपकार झाले तुमच्या, पाया लागतो मी तुमच्या. भाऊ लय उपकार झाले. अरे बाई पाया नका लागू बा. पाया नका लागू बरं. उठा पाया नका लागू बाई. उपकार तुमचे भाऊ मी काही भुलणार नाही. फक्त बाईले म्हणा भाऊ, मी पैसे मी लय खेप नेले ना बाईजवळचे उसने. आता जर शिल्लक रक्कम आहे म्हणून बाईले काय वाटू राहिलं काय माहित, की मी बुडवतो की काय. पण भाऊ मी बुडवत नाही बापा. इमानदारीने सांगतो, 1 रुपया बुडवत नाही कोणाचा. एक बार बुडवून का मला काय इमारत बांधा लागते बापा. शेवटी दुसऱ्यांदा तुमच्याच दाराशी या लागते उसण्या पासण्यासाठी. बाईले तेवढं समजावून सांग जा म्हणा. फक्त माघरच्या बॉली एवढी गोट माहित नाही तर माहित नको पडू दे म्हणा. आपलं गाव तर माहित आहे किती फैला आहे. तर गोट फुटली ना तर मुद्दामून त्या बॉले जाऊ सांगतील. नसतं मला लय बिकट काम होऊन जाईन भाऊ माझ्यासाठी. मग ती नाही ती काही सांगत नाही. ते मनोजले नाही माहित करायचं ना. ठीक आहे, तुमच्या भावाला दिले तुम्ही पैसे, आलं माझ्या ध्यानात ते. काही टेन्शन नका घेऊ तुम्ही.
आणि व्याजागीच असा नाही पैसा पाहिजे बा, जेवढे घेतले ते तेवढे आणून देता. बर बर बाई, येतो मी आता. लय देव माणूस आहे माय बाई, खरंच लय देव माणूस आहे हा. ते बाईच फक्त माय देवा, फक्त त्या बाईला माघारा नको येऊ देऊन, या माणसाच्या कानावर नको जाऊ देऊ. मा भाऊ येतो म्हणते ना, कोई येते काय सांगा बापा, ये म्हणा एकदा या बाईचे पैसे देऊन देतो. खरं ना बापा, या माणसाजवळून घेतले तर पुरतात पैसे, पण या बाईजवळून काही घेऊ नये बाई. लय देव माणूस आहे बापा, लय आशीर्वाद लाभतील हो तुम्हाला, माले लय आशीर्वाद लाभतील भाऊ तुम्हाला. कोई येते हो मा भाऊ, कालच म्हणे येतो, कालही नाही आला, आजही नाही आला. लवकर ये म्हणा बापा, या बाईचे पैसे देऊन देऊ दे, नाही तर लय तमाशा करीन ती बहीण. हा माणूस तर त्याच्यापेक्षा तमाशा करीन बापा. एक तर मा भावाला दिले पैसे उसने घेऊन, तसा तर हा माणूस मा भावाचा डाळ खाते, लय राग खाते माई मा भावाचा. माझं पैसे उसने भावाला दिले माहित झालं तर हा माणूस तर कायच तमाशा करीन मायन, कायच नाही. काय बा माय, एवढाला पाणी टाकतो रोज, हे करतो, तरी बी काही फुलायले फुल नाही येऊन राहिलं बाई, झाडाले नाही ना. मला वाटते अजून याचा सीझन आलाच नाही. तसा उन्हाळ्यात येतात म्हणा याले फुलं, काय सांगा माय, अजून काय उन्हाळ्या लागतच राहिला काय. मागच्या वर्षी तर माय फेब्रुवारीत चालते, आता तर माय मार्च आला तर येईल फुल नाही आलं. हे तसंच आहे माय, याचं बरं आहे माय, ढोमण्यासारखं वाढलं, फुल नाही ना, पान नाही जाय तिकडे, पानाचा बदबद बदबद. एवढे झाडं मला की आवडत नाही बाई, फुलं गेलं असले की साजरे लागतात बाई. शेवटचे झाडं मला नाही पटत बाई, काही नाही ना काही नाही, धरल्याने लावून दिले. काही फुल गेला झाडाला तर जसं साजरं लागते, बरं वाटते जरा म्हणाले, देवाला व्हायला जाते एक दोन फुल. आता तर बाई बाजारात दिला फुल झाडच नाही राहिलं बाई, आणलं की बाई कोणाच्या घरचे डांग मले, आणि साजरं लावा लागेल बाई एखादं फुलाचं झाड. फुकटचे रिकामी धंदे करत राहतात. रसमलची आई, काय झालं बाई, तू तर पलाटापासूनच कल्ला करत राहिले. काय झालं बाबा, काय झालं का, काय झालं का बा? काय काऊन तू काय दादागिरी करून लावली का? सावकाराच का खुर्ची तू? हा, लोकांना व्याजाला पैसे देतात, त्याच्या घरी जाऊन धमकी देतो का? हा, काय लावलं काय रे? कोण सांगलं तुम्हाला? कुमूद भेटली होती वाटते ना, पैसे देणं जीवावर आलं तिच्या. हा, मागेला याच्या बाबती काय, हा मग उसनं द्यायच्या बाबती शेअर. वा ना, लय हुशार आहे बाई शायनी. तुम्हाला काय म्हणे, तुम्हाला काय म्हणे, तुमचा काय संबंध आला? मा काय संबंध आला म्हणजे, बापाच्या कोण आणून दिले का पैसे ते दिले? आणि कोण रिकाम धंदे करतो, तुला म्हटलं ना व्याजानं गिजान द्यायला कोण कोणाला पैसे? हा, व्याजा धंदा करतो तू, डोकसा आहे का तुला, पूर्ण आहे का? हा, पुरत नसते म्हटलं, सोबत निघते, दुसऱ्याचं मन दुखून घेतलेला पैसा उरत नाही काही. काय काम पडलं तुला, व्याजाला पैसा वाटतं का? अक्कल आहे की नाही तुला काही? म्या नाही त्याला अजून कोणाला व्याजाला पैसा द्यायची असली तर मदत कर ना, त्याच काय घेता? बाई 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 बाई, लयच फुल का आला त्या कुमुदचा. तिनंच भरले ना काल. अव 10,000 नेले तिने माझोडचे, आता द्याच्या बाबती मागं पुढे करून राहिली. बेरुतुत्राची मनात काळ बेरा आलं तिच्या, तिला वाटते आता पा हो नाही करून, आणि यायले तर भरले ते लढणं पडलं, गरिबीचा आव्हानतात. तुमच्यासारखे मॅट फसतात, नाही तर का हाय तर मॅट ना, आता कोण भात एक नंबरची चालू बाई आहे ते. उसनं मागे आली की भरले चौपडते, आणि उसनं वापस द्यायच्या बाबती तिच्या जीवार येते. आहे मग सोडतो तिथे मी 10,000 नाही, 10 रुपये नाही सोडत कोणाले. अहो मी डोक्षेची तुला तिथे पैसे द्यायचे होते तर देणं, मी द्यायला नाही म्हणत नाही ना. मदत तर कोणाची करा, कोणावर टाइम असते याच्यावर सकाळी आपल्यावर असू शकते, पण तू व्याज काय घेतो? पण तू व्याजानं घेतो तू त्या बाईनं तुला म्हटलं होतं ना की 8-10 दिवस थांबा बाई, 10 दिवसानं काय ते कुठून आणीन काय आणीन ते तुला पैसे वापरतील. पण त्या बाईने 10 दिवसाची मुबलक मागितली होती ना, तू तिसऱ्या दिवशी तिच्या घरी काय गेली भांडेले, तुला डोकं नाही का काही? मुले तर लोयच नेरच घरी दिसून राहिली होती. तुम्हाला कुठे भेटली ते, तुम्ही काय गेलते तिच्या घरी? अगं भाईतार थुत्राचे मी काय झाला ना माझ्या घरी, ते बाई मला दिसली तर मला थांबून तिनं सांगलं म्हणे, भाऊ बाईला सांगला मी पैसे देतो, असं करतो तसं करतो. काय नाही ना, तुला सोबते मला सोबत नाही सांगून ठेवतो. त्या बाईने म्हटलं ना 10 दिवस 12 दिवस आहे तू थांब. ती आणि नसते गाव सोडून चालली नाही ते 10,000साठी तुला, आणि व्याज आणखीच घ्यायचं नाही म्हणून राहिली. जेवढे 10,000 दिले तेवढे 10,000 वापस घे. व्याजा पट्टाचा पैसा माझ्या घरात आला पाहिजे नाही, सांगून ठेवतो. आज लोक नाही कोणाचं व्याज आणखीच घेतलं नाही म्हटलं, व्याजा पट्टाचा पैसा पुरत नसते ही तुला मी चाचर सांगून राहिलो. देवाच्या कृपेनं लोह आहे आपल्या घरी, काही गरज नाही व्याजानं लोकांना पैसे वाटायची. आणि त्याचं व्याज खाणं म्हणजे दुसऱ्याचं रक्त खाणं असते, नाही तर काय आहे तर कोणी व्याज देते म्हणजे काही मनापासून नाही देत, कलपते तो. कोणाचा कडकड कामाचा नसते. व्याजाचा पैसा माझ्या घरात आला पाहिजे नाही, एवढं ध्यान ठेवतो तू, सांगून ठेवतो. नाही तर रिकाम्या राजोटा करायचे नाही. देतात हा माणूस तुला घरात दिसते बाई, येड्याचा बाजार. मग फुकट द्या कोणाले, रातन दिवस व्याज चालते म्हणलं, मग तेच माही कमाई आहे. तुमचे 10,000 तुम्हाला वापस देईन, आणि वरचा जो व्याज येईन तुम्हाला त्याच्यात बोलायचं नाही. मग तुम्ही आणि मी कोणाला उसने पैसे दिले त्याच्या संग लुडबुड करायचं नाही. तुम्हाला काय करायला लागते, थांबा पहिले त्या कुमीची भेट घेऊया. तुम्ही लहान झाली तिची, मी पैसा मागायला गेली तर मानावरचे काम करते काय? माय बाई घे ना म्हणा, त्याच्या जोडचे मला आणून दे. अशाच आहे त्या बाया, नमरी चालू कोण्या तोंडाची. आणि हा माणूस कोणाला फिकते. बाजार भरू नको, दमासपोर कल्ला नको करू, जाय अंगल पण टाक. कमी धंदे करते राजोटा करून लावल्या. सावकार आहेस का तू, लोकांना पैसे व्याजानं वाटून राहिली?
स्वतःची तुला 10 रुपये नसतात आजवळ दिले नाहीत पैसे तर लगे दिले लगे राजू ठाकरे लोक पहिले बरं दिले तर दिले जाऊ दे केली मदत कोणाची तर चांगलीच गोष्ट आहे मग आता भांडण करू नको दिलंच ती बाई पैसे वापस का तर 10,000साठी गाव सोडून जाईल तुम्हाला काय ओळखीचे ठेवा तुम्ही मुकडात राहायचा बोलले गेले तुम्हाला समजा येईल असंच पायदळी तुळवा लागते तर कुठे सारख्या राहता नाही तर आपल्याला डोळे दाखवतात आता असं चांगली हार सट्ट्यात सापडली ते नाही तर मागच्या बिशीच्या बाबतीत मुलीला शिकवित होती मी माया शब्दाच्या बाहेर गेली ती आता तिला सांगतो हाय हो म्हणा 10,000 तर मी माय व्याजासकट वापस घेईलच घेईल पण तुले बी 10 दिवस झोपणी येऊ देईन ना खाऊन येऊ देईन खाणं पिणं तुला वैरी करून टाकतो माय 10,000 घेतले की माय नवऱ्याचे कान करते लहान जरी हिची आता थांब पहिले तर मी हिची भेट घेऊन येतो गॅंग व्हायला पाणी तती जाय येतो मी मला काम आहे माय बाई लहान झाली आता थांबत होती 8 दिवस थांबत होती आता 8 घंटे थांबत नाही आता तिच्या नवऱ्याची भेट घेतो मी आता तिच्या नवऱ्याला सबून सांगतो हा माय बाई 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 या माणसाने रस्त्यात थांबून लागे माय गुराने करते का बाई मला व्याज मागून राहिल्या बाई मला पैसा मागून राहिल्या आणि थांबव म्हणे आता तू आता नवऱ्याला सांगतो की तुझ्या माझ्याचे पैसे घेतले भावाले दिले म्हणून थांब आता तू